नमस्कार. दैनिक देशदूत संवाद कट्ट्यात आपले स्वागत. मी भारत पगारे. आज आपण बोलणार आहोत सायबर गुन्हेगारी आणि फ्रॉड संदर्भाने. आपल्या सोबत आहेत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे. सर नमस्ते, आपलं स्वागत. नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगभरात सायबर गुन्हे आणि त्याचे स्वरूप वाढलेले आहे. आपल्या नाशिकमध्येच मागील वर्षी 125 तक्रारदार समोर आले. यामध्ये त्यांची एकूण 54 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या स्वरूपातच आता सध्या चालू वर्षी गेल्या 5 महिन्यातच 125 तक्रारदार समोर आले आणि त्यात 2,53,00,000 रुपये सायबर चोरट्यांनी चोरून नेले आहेत. आता ह्या स्वरूपाची गुन्हेगारी कशी कमी करायची किंवा त्यावर खबरदारी आपण काय घ्यायची, या संपूर्ण बाबत ढवळे साहेब आपल्याला सांगणार आहेत. सर, तुमच्याकडे नेहमी कोणत्याही तक्रारदार येतात आणि त्यांची त्यावेळेस काय भावना असते? संपूर्ण आयुष्याची जमापुंजी त्यांनी जी जमवलेली असते, एका सेकंदात किंवा काही मिनिटात सायबर चोरटे चोरून नेतात किंवा त्यांना कळतही नाही. तर तुम्ही त्याकडे कसं बघतात आणि काय केलं पाहिजे? नमस्कार. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सध्या सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर या ठिकाणी काम करत आहे. आमच्याकडे दररोज कमीत कमी 10 ते 15 तक्रारदार येत असतात. अनेक जणांचे फेसबुक हॅक झालेले आहे. कोणाचे बनावट फेसबुक बनावट फेसबुक ID बनवून काही चुकीच्या अश्लील पोस्ट टाकल्या जात आहेत. त्याचप्रमाणे फसवणूक झालेले देखील, आर्थिक फसवणूक झालेले देखील बरेच लोक आमच्याकडे येत असतात. तर आमच्याकडे जे मोस्टली आता सध्या आणि इव्हन मागच्या वर्षी आमच्याकडे एकूण शेअर ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये आमच्याकडे मागच्या वर्षी एकूण 39 गुन्हे दाखल झाले होते आणि त्यामध्ये साधारण 30 कोटींची फसवणूक झालेली आहे. तर शेअर ट्रेडिंगमध्ये काय आहे की सर्वसामान्य नागरिक हे इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप किंवा इतर कुठल्याही सोशल माध्यमावर स्क्रोलिंग करत असताना त्यांना कुणीतरी सांगतं की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या, तुम्हाला आम्ही मोफत टिप्स देऊ, फ्री टिप्स देऊ. आणि हे उत्सुकतेपोटी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होतात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमधले त्यातले 70, 80 किंवा 100 जे सदस्य आहेत ते सर्व त्यांचेच लोक असतात. त्यामध्ये ते त्यांना कसा फायदा झालेला आहे याबाबतचे स्क्रीनशॉट टाकत असतात आणि मग टाकत एक दोन महिने गेल्यानंतर त्यांना सांगतात की सर तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा. आणि मग गुंतवणूक करायची यांनी होकार दिला, यांचा त्यावर विश्वास बसतो. त्या स्क्रीनशॉट पाहून, लोकांच्या झालेले प्रॉफिट पाहून विश्वास बसतो आणि यांनी होकार दिला की त्यांना मग एक लिंक पाठवली जाते. त्यावरून त्यांनी त्या गुंतवणुकीचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं. ॲप डाउनलोड केलं की मग गुंतवणुकीचं सांगितलं जातं आणि गुंतवणूक करण्याकरता त्यांना वेगवेगळे अकाउंट नंबर दिले जातात, बँकचे अकाउंट नंबर, जे अकाउंट नंबर पूर्ण भारतभरचे असतात. आणि त्यांना जर विचारलं की हे अकाउंट वेगवेगळे का आहेत किंवा तुमच्या कंपनीच्या नावचं का नाही, तर ते सांगतात हे इन्स्टिट्यूशनल अकाउंट आहे. तसं पाहिलं तर या शब्दाला खरोखर काही अर्थ नाही, परंतु लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि ज्या स्टँडर्ड कंपन्या, गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कंपन्या बाजारात आहेत त्यांची बनावट नावं घेऊन हे ते ॲप चालू करतात. हे आपले जे गुंतवणूकदार आहेत वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे टाकत राहतात आणि त्यांना ते ॲपवरती रक्कम दिसायला लागते. त्यामध्ये प्रॉफिट देखील मोठ्या प्रमाणात दिसायला लागतो. आणि मग एक वेळ यांचे पैसे संपले, गुंतवणूक संपली आणि विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला की मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही 20 लाख गुंतवले, 1.25 कोटी तुमचे झालेले आहेत, 1.5 कोटी झालेले आहेत, तर तुम्हाला नेट प्रॉफिट टॅक्स म्हणून द्यावा लागेल 20%. आणि मग याची गुंतवणूक संपलेली असते, परत कर्ज काढणार, परत 20% अजून गुंतवणूक त्या शेअर प्रॉफिट टॅक्स देणार. तो टॅक्स भरल्यानंतर मग परत विड्रॉचा प्रयत्न केला की परत ते सांगणार की नाही सर तुम्हाला आम्हाला कंपनीचा सर्व्हिस टॅक्स द्यावा लागेल. आणि सर्व्हिस टॅक्स करता परत 10%. आणि सर्व्हिस टॅक्स झाला की त्यानंतर त्याने तो जर भरला तर CGST आणि स्टेट GST हे देखील भरायला भाग पाडतात. आणि एवढं भरू नाही झाले तर ते 10% मार्जिन किंवा 10% डिपॉझिट त्याच्याकडून मागितलं जातं. आणि एक वेळ अशी येते की त्याचे पैसे संपतात, तो एकदम कर्जबाजारी होतो आणि त्यावेळी मग त्याला सांगितलं जातं की 2 दिवस थांबा, 24 तास थांबा, तुमचे पैसे येतील. आणि पैसे काही येत नाहीत आणि त्यानंतर तो आमच्याकडे गुंतवणूकदार येतो. तर माझी सर्वांना विनंती आहे, असे फुकट टिप्स देणाऱ्या लोकांकडून कधीही तुम्ही टिप्स घेऊ नका. कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होऊ नका. ऑनलाईन असणाऱ्या कुठल्याही ॲपवर गुंतवणूक करू नका. इथे स्थानिक बँकामध्ये जा, बँकातले कर्मचारी तुम्हाला गुंतवणुकीसाठी मदत करतील, सल्ला देतील. इथे स्थानिक गुंतवणूक करणाऱ्या अनेक कंपन्या देखील आहेत, त्यांच्याकडे करा. डीमॅट अकाउंट ओपन करा, त्यावरून गुंतवणूक करा. परंतु अशा फुकट टिप्स आणि फक्त व्हर्च्युअल दिसणाऱ्या ॲपवर गुंतवणूक करू नका. त्यानंतर दुसरा आमच्याकडे गुन्हा डिजिटल अरेस्टचा होता. डिजिटल अरेस्टमध्ये देखील
खूप मोठ्या लोकांची लोकांची फसवणूक होत आहे. काय नाही, साधा एक फोन येतो तुम्हाला, साधा फोन येतो की तुमचा मोबाईल आम्ही बंद करणार आहोत. आणि त्यांनी विचारलं काय कारण आहे बंद करणार आहे, की मग सांगतात की तुमच्या नावचं पार्सल पाठवलं गेलंय, तुमचा पत्ता आहे त्यामध्ये, आणि त्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेले आहे, इलिगल वेपन सापडलेले आहे. कधी कधी सांगतात तुमच्या आधार कार्ड वापरून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत. आणि तात्काळ तो फोन त्यांना धमकी दिली जाते, पोलीस चौकशी करत असल्याचं सांगितलं जातात. आणि बनावट पोलीसचा सीन तयार केला जातो, व्हिडिओ त्याला कॅमेरा चालू करायला सांगितलं जातं. व्हिडिओमध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. दर 2 तासाला त्याला सांगितलं जातं की तुम्ही येस आय एम ओके, आय एम सेफ असा मेसेज पाठवा. आणि सर्वांपासून सेपरेट होण्याकरता, म्हणजे तुम्ही स्वतःला आयसोलेट करून घ्या, कोणाशी बोलू नका, कारण नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे, असं धमकावलं जातं. आणि ड्रेसवर बनावट पोलीस त्यांना धमकावतात आणि त्या व्यक्तीला सांगतात की तुमच्या खात्यातली सर्व जी रक्कम आहे ती आम्हाला तपासायची आहे. आम्हाला आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँकेने जे अकाउंट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही ते अकाउंट टाका, त्यात तुमची रक्कम टाका. ती रक्कम टाकली की आम्ही 8 दिवस तपासू आणि तुमची परत देऊ. आणि त्यावर हे लोक विश्वास ठेवतात, घाबरतात आणि आपल्याकडे असली नसलेली सर्व रक्कम त्यामध्ये टाकतात. 8 दिवसानंतर ती रक्कम परत येत नाही आणि खूप मोठी फसवणूक होते. तर माझी सर्वांना नागरिकांना विनंती आहे, डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. कुठलाही व्यक्ती तुमची ऑनलाईन चौकशी करू शकत नाही. कुठलीही व्यक्ती तुमच्या खात्यात असलेली रक्कम फक्त तपासायची या नावाखाली दुसऱ्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरता सांगू शकत नाही. त्यासाठी फक्त बँक स्टेटमेंट पोलिसांना जर मिळालं त्यावरून ते तपासणी करू शकतात. तर लोकांनी त्यावर विश्वास कृपया ठेवू नये आणि त्याला घाबरू नये. त्याच्या पुढचा प्रकार एक आहे टास्क फ्रॉडचा आहे. टास्क फ्रॉड असे स्क्रोलिंग करत असताना काही गृहिणी असतील किंवा काही जे त्यांना थोडीशी वेळ आहे, सवड आहे, असे लोक स्क्रोलिंग करत असताना त्यांना आम्ही दाखवलं जातं की घर बसून तुम्ही 50,000 रुपये कमवा, 1,00,000 रुपये कमवा. आणि मग त्या आमिषाला ते बळी पडतात. तिथे सांगितलेल्या ठिकाणी क्लिक करतात. क्लिक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला काही टास्क दिले जातात. काही रेस्टॉरंट असतील किंवा काही रिसॉर्ट असतील, काही हाऊसिंग प्रोजेक्ट असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, त्यांना ते फक्त लाईक करायचं सांगतात. आणि लाईक करायचे, 5 लाईक केले की 5 टास्क पूर्ण केले की त्यांना 300-500 रुपये पाठवून पण देतात. असे 2-3 वेळा पैसे पाठवतात आणि त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करतात. आणि त्याच्या पुढचे मात्र टास्क घेण्यासाठी ते म्हणतात की 10 टास्क आता पूर्ण करायचे, ते मात्र टास्क तुम्हाला रक्कम जास्त भेटणार आहे, ते तुम्हाला परचेस करावे लागतील. आणि मग ते 10 टास्क परचेस करण्याकरता सुरुवातीला 10-12 हजार रुपये मागितले जातात. त्यात काहीतरी तुम्ही ते टास्क पूर्ण जरी केले तरी त्यामध्ये काहीतरी त्रुटी दाखवली जाते, आणखी तुम्हाला टास्क मागण्याचं सांगण्यात येतं. आणि असे करीत 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 करीत, कारण पूर्वीचे पैसे तुमचे अडकलेले असतात, आणि असे करीत करीत त्यांच्याकडून 5, 7, 10, 12 लाखापर्यंत आमच्या फसवणूक झाल्याचे आमच्याकडे तक्रारी आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की या टास्कमधून कुठलेही घरी बसून तुम्हाला पैसे देणार नाही, कोणीही त्याकरता बसलेलं नाही. हा फसवण्यासाठी टाकलेला, तुमच्यासाठी टाकलेला हा एक गळ आहे किंवा त्याला फिशिंग म्हणतो आपण, तो आहे. तर तुम्ही कृपया त्याच्या भानगडीत पडू नका. त्यानंतर काही लोक असेही करतात की एखादा दुकानदार आहे, त्या दुकानदाराला कसली तरी ऑर्डर द्यायची, ऑर्डर दिल्यानंतर ती वस्तू अमक्या अमक्या दुकानदाराकडे भेटते असं सांगायचं. आणि यांना सांगायचं की ती ऑर्डर देण्याकरता तुम्ही, आणि तो दुकानदार जो आहे ज्याच्याकडून माल घ्यायचा त्याला मात्र अगोदर पैसे द्यायला लावतात. आणि मी तुमच्याकडून नंतर 1.5पट 2पट भावात ते खरेदी करणार असं आश्वासन देतात. ऑइलच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. ते सांगतात की तुम्ही XYZ ठिकाणावरून ऑइल परचेस करा, ते अँटीऑक्सिडेंट ऑइल आहे, त्याची किंमत बाजारात 10,000 पर लिटर आहे, आणि हा मोठा आपल्याला प्रॉफिट होईल, फायदा होईल, या आमिषाने 10-20 लिटर म्हणजे 8-8, 10-10 लाखांचं लोकांनी ऑइल खरेदी केलेलं आहे. म्हणजे खरेदी केलं म्हणण्यापेक्षा खरेदी करण्याकरता रक्कम वर्ग केली, त्यानंतर ते ऑइलही आलं नाही, जे आलं ते डुप्लिकेट आलं, खरेदीदार त्याचा आला नाही, आणि यांचे पैसे सारे निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे समक्ष असल्याशिवाय आणि खात्री झाल्याशिवाय कुणालाही रक्कम वर्ग करू नका. माल समोर आल्यानंतरच पैसे द्या, तोपर्यंत कुणालाही वर्ग करू नका. किंवा तुम्हाला कोणाची ऑर्डर घ्यायची असेल त्याच्याकडून अगोदर पैसे मागवा, ते पैसे मागवल्यानंतर त्यातली काही रक्कम तुमची प्रॉफिटची रक्कम ठेवा, आणि मग ती तुम्ही ऑर्डर द्या. तुम्ही स्वतःच्या पैशाने कुठलीही ऑर्डर देऊ नका. त्यानंतर अनेक तुम्हाला सांगतो, फेक मोबाईल नंबर आणि फेक वेबसाईटचे पण आमच्याकडे अनेक केसेस आलेले आहेत. ज्यावेळी आपल्याला एखाद्या बँकेचं काम करायचं असेल, आपल्याला अकाउंट एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचं आहे, किंवा आपल्याला फिक्स डिपॉझिट करायचं आहे, किंवा इतर काही कामं बँकेच्या संदर्भात असेल, ज्या वेळी, किंवा तुम्हाला बुकिंग करायचं असेल, रिसॉर्टचं बुकिंग आहे, किंवा केदारनाथला जायचं, हेलिकॉप्टरचं बुकिंग आहे, किंवा हॉटेलचं बुकिंग आहे, किंवा हॉस्पिटलचं असेल, तर ज्यावेळी तुम्ही चेक करता, एखाद्या रिसॉर्टचं नाव चेक करता, किंवा एखाद्या
कंपनीची सेवा तुम्ही चेक करता, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चेक करता, ध्यानात ठेवायचं आहे की पहिले 5 ते 10 नंबर हे सारे फ्रॉडस्टरनी तिथे टाकलेले आहेत. एखाद्या बँकेचं तुम्ही नाव टाका, त्या बँकेचं थोडीशी तुम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न करा, त्यातले सुरुवातीचे नंबर जे आहेत ते सारे फ्रॉडस्टरचे नंबर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुणालाही फोन करताना खात्री करा की मी कुणाशी बोलतोय, कारण फ्रॉडस्टरनी त्या ठिकाणी नंबर टाकून ठेवलेले आहेत. तुम्ही त्यांना काही विचारायला जाल, ते तुमच्याकडून माहिती घेतील, गोड बोलतील, बँकेचे अधिकारी असल्याचं सांगतील, किंवा रिसॉर्टवाले असतील तर रिसॉर्ट बुकिंग करतो तुमच्या नावचं सांगतील, आणि ऍक्च्युअली तुम्ही ज्यावेळी रिसॉर्टला जाल त्यावेळी तिथे तुमची बुकिंग नसणार आहे, ती फसवणूक होणार आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, एक तर तुम्ही समक्ष बँकेत जा किंवा व्हेरीफाय करा, खातरजमा करा की तो बँकेतूनच आपण बोलतोय का तो समोरचा बोलणारा, आणि आपली अनावश्यक माहिती देऊ नका. त्याच्या पुढचा प्रकार आहे एपीके फाईल्सचे प्रकार सध्या खूप चालू आहेत. मागे पीएम किसान योजनेची एपीके फाईल बाजारात फिरत होती. त्यानंतर आता हल्ली त्या नवीन ज्या हाय डेफिनेशनच्या त्या नंबर प्लेट्स आल्या त्याच्या एपीके फाईल होत्या. त्यानंतर MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड त्याची एपीके फाईल बाजारात फिरत होती. तर यांच्या नावाने या एपीके फाईल या फ्रॉड फाईल असतात. महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या संदर्भामध्ये देखील अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे. नेमकं तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी फोन येणार, तुमचा 2 तासामध्ये आम्ही गॅस कनेक्शन बंद करणार आहे, तुम्ही तात्काळ इतकी रक्कम तुमची तुमचं काय बिल थकलेलं आहे तेवढी रक्कम भरा, 20,000 25,000 40,000 भरायचं सांगतात, किंवा एखाद्याने बिल भरलं असलं जरी सांगितलं तुमची ID अपडेट करायचं सांगितलं जातं, आणि त्याकरता तुमच्याकडे पैसे मागणी केली जाते. आणि लोक घाईत असतात, कारण दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार कंपन्या बंद होणार, ती कंपनी ऑफिस सरकारी कार्यालय बंद होणार असतं, लोक पैसे भरून टाकतात आणि फसवणूक होते. तर माझी सर्वांना विनंती आहे, समक्ष तुम्ही MNGLच्या तिथे जाऊन समक्ष रक्कम भरा, किंवा खातरजमा करूनच ती रक्कम तुम्ही पे करा, कारण हे बनावट करणारे फसवणारे खूप लोक आता बाजारात फिरत आहेत, ते दुकान टाकून बसलेले आहेत. सर, मला अजून एक असं याच्यामध्ये विचारायचं होतं, आपण ह्या संपूर्ण फसवणुका जर बघितल्या तर त्याला कुठं ना कुठं मोबाईल आहे, मोबाईल नंबर आहे. होय. तर हे सायबर चोरटे मोबाईल नंबर कुठून आणतात आणि कसं लोकांना संपर्क करतात जेणेकरून त्यांची अशा स्वरूपाची फसवणूक होते. आणि विशेष म्हणजे कसं आहे की वयोवृद्ध लोकांचा भरणा याच्यामध्ये जास्त आहे, किंवा सेवानिवृत्त लोक आहेत, तर ते कसे अडकले जातात आणि त्यांना कसं अडकवलं जातं. काय आहे, मोबाईल नंबर, बँकेचे अकाउंट नंबर, आपण बऱ्याचदा मॉलमध्ये जातो त्या ठिकाणी आपण मोबाईल नंबर देतो, बँकेमध्ये आपला मोबाईल नंबर असतो, नंतर प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर दिलेला असतो. आणि तुम्ही जर डार्क वेब म्हणून एक आहे, डार्क वेब मध्ये जर जाल तर त्या ठिकाणी हा सर्व डाटा उपलब्ध आहे. 50 पैसे पर मोबाईल नंबर असा हा सर्व डाटा उपलब्ध आहे. MNGL ला आम्ही विचारणा केली होती, मी स्वतः जाऊन आलो होतो, त्याने सांगितलं साहेब आमचा डाटा लीक झालेला आहे. पण आता काय आहे की डाटा हा लीक होणार आहे, त्याच्यामुळे आणि कुठून ना कुठून हा डाटा लीक होणार आहे. मागे म्हसरूळ पोलीस स्टेशनला जिओ कंपनीचं त्यांचं जे सर्व्हर होतं, टॉवरचं सर्व्हर, ते चोरी गेलं होतं. तर त्या सर्व्हरमध्ये जेवढे नंबर असतील बघा, त्या म्हणजे काही हजारो नंबर असतात, ते सारे नंबर चोरले गेले होते. तर असे हे नंबर सर्वत्र चोरले जातात आणि हा डाटा त्या आरोपितांना उपलब्ध होतो. अजून प्रकारचे गुन्हा असा आहे की अननोन व्यक्तीकडून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते, अननोन व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर येते किंवा इंस्टाग्रामवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर, आणि फ्रेंड रिक्वेस्ट आली, तुम्ही ती ऍक्सेप्ट केली की समोरचा अत्यंत नम्रपणे, अत्यंत चांगल्या भावाने तुमच्याशी सुरुवातीला गप्पा मारत तुमचा विश्वास संपादन करतो, आणि मग हळूच सांगतो की सर तुमच्याकरता मी पार्सल पाठवलेलं आहे, तेवढं सोडवा. लोकांचा त्यावर विश्वास बसतो आणि लोक ते पार्सल सोडवण्याकरता दुसऱ्या दिवशी लगेच एअरपोर्ट अथॉरिटीतून बोलतोय असा फोन येतो, इतकी रक्कम भरा, तुमचं पार्सल इथे पोहोचलेलं आहे, त्यामध्ये एवढी रक्कम आहे, फॉरेन कॅश आहे, फॉरेन करन्सी आहे, सोन्याचे दागिने आहेत, असा विश्वास बसतो आणि लोक त्या खात्यात पैसे भरून टाकतात. मग एकदा पैसे भरायला सुरुवात झाली की मग वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली, वेगवेगळ्या नावाखाली तुमच्याकडून पैसे लोबाडले जातात. आणि अनेकदा लहान मुलांच्या बाबतीत आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर विशेषतः असं होतं की लहान मुलांना लक्षात येत नाही, कुणीतरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं, कोणीतरी त्यांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करतं, मी आता औषध पिणार आहे, मी आता पॉयझन पिणार आहे, मी आता फाशी लावून घेणार आहे, तुझे न्यूड फोटो पाठव असं सांगितलं जातं. आणि ते लहान मुलं 7वी 8वीच्या मुली स्वतःचे न्यूड फोटो पाठवून देतात आणि नंतर पुढे अनर्थ घडतो. कॉलेजचे विद्यार्थी देखील एकमेकांना स्वतःची आयडी ही स्वतः वापरली पाहिजे, स्वतःच्या आयडीवरून स्वतः आपण कन्व्हर्सेशन केलं पाहिजे. स्वतःची आयडी समोरच्या व्यक्तीला देऊन टाकतात, त्याचा पासवर्ड देऊन टाकतात आणि मग समोरच्याला सर्व फोटो डिलिव्हर करतात.
आणि मग समोरचा त्याच आयडीचा वापर करून मिसयूज करून त्याचं ब्लॅकमेलिंगचं काम सुरू करतो. कारण फ्रेंडशिप हे कधी ना कधी ब्रेक होणारच आहे, आणि ती ब्रेक झाली की मग समोरचे लोक ते अत्यंत त्रास द्यायला सुरुवात करतात. फेक SMS चे देखील आमच्याकडे 2-3 अनेक प्रकार आलेले आहेत. तुम्हाला एक SMS येतो बँकेतून आल्यासारखा की युअर अकाउंट इज क्रेडिटेड बाय ₹35,000 ₹55,000. आपल्याला वाटतं तो HDFC कडून आलेला आहे किंवा SBI बँकेतून आला आहे किंवा ICICI बँकेतून आल्याचं आपल्याला वाटतं, कारण त्यांचा आणि यांचा मेसेज नियर अबाउट सेम असतो. नियर अबाउट सेम. आणि तात्काळ तुम्हाला फोन येतो, सर मला ते माझ्या आईच्या हॉस्पिटलचे पैसे भरायचे होते, 55,000 रुपये चुकून तुमच्या खात्यात आलेले आहेत, तर कृपा करून मला परत पाठवा, आणि हा माझा नंबर आहे. तुम्ही जर व्हेरीफाय न करता, खातरजमा न करता ते पैसे त्याला पाठवून दिले, तर नंतर तुमच्या लक्षात येतं की हे फक्त SMS आलेला आहे, खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. हा बनावट SMS आहे. हे खूप उशिरा कळतं, आणि त्यामध्ये अनेक लोकांची, त्यामुळे जरी तुमच्या खात्यात चुकून पैसे आले असेल तर तुम्ही खातरजमा करा. ऍक्च्युली बँक स्टेटमेंट चेक करा, त्यात तुम्हाला पैसे आलेत का. पैसे आले असतील तरच तुम्ही त्याला पैसे ते परत करा, अदरवाईज करू नका. सर, मला असं एक सांगायचं आहे, सर आता हे जे गुन्हे घडतायत, हो, तर यांना प्रतिबंध कसा करायचा, अटकाव कसा करायचा, आणि लोकांनी काय जनजागृतीमधून संदेश घेतला पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे? मी सर्व नागरिकांना एक सल्ला देतो, विनंती करतो की रोज आमचे सायबरचे गुन्हे दाखल झालेले पेपरला बातम्या येत आहेत. इव्हन तुमचे वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे संघ असतील त्या ठिकाणी आम्हाला बोलवा. आम्ही तुम्हाला सर्व गुन्ह्यांची माहिती, कसे त्यापासून कसं तुम्हाला वाचवायचं ते त्याबाबत आम्ही प्रबोधन करू. जागरूकताचं आम्ही लेक्चर देऊ तुम्हाला तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही जर युट्यूबवर बघायला गेले, सायबर फ्रॉड निवड हा शब्द जरी तुम्ही टाकला किंवा सायबर फ्रेंड असा जरी शब्द टाकला, तर म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील सायबर फ्रेंड नावाचं एक त्यांचं हे चालू आहे, चॅनल चालू आहे, न्यूज चॅनल, आणि त्यावर आता सध्या कुठले कुठले फ्रॉड घडतायत आणि त्यापासून कसं वाचवायचं हे सर्व नमूद केलेलं असतं. यूट्यूब चॅनलवर देखील अनेक तसे व्हिडिओ उपलब्ध आहेत, आणि आम्हाला जर सांगितलं तर आम्ही देखील येऊन तुमच्याकडे लेक्चर देऊ. पण कमीत कमी 150-200 लोक तरी तिथे असले पाहिजे, आणि आम्ही फ्री ऑफ देऊ. आमचा टायमिंग घ्या, आम्ही सर्वांना उपलब्ध होऊ. आम्ही असे अनेक लेक्चर घेत आहोत. त्यापासून वाचण्याचा हा एक आणि एकच उपाय आहे. कारण काय आहे की लोक अतिशय विश्वास ठेवतात मोबाईलवर, समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. माझा सर्वांना सल्ला आहे, मोबाईलवर समोरची व्यक्ती परिचित नसेल, माहीत नसेल, विश्वास ठेवू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही भेटलेले नाही त्यावर विश्वास ठेवू नका. त्याने सांगितल्याप्रमाणे व्यवहार करू नका. त्याने सांगितल्याप्रमाणे कुठलीही कृती करू नका. आणि अननोन नंबर कॉल जरी आला, कामाचा असेल तरच 2 सेकंदात 5 सेकंदात आपल्याला कळतं, तात्काळ बंद करा. त्याच्याशी गप्पा मारू नका, कारण कधीतरी तुम्हाला तो इमोशनल बोलणार आणि त्यामध्ये तुमची फसवणूक होणार आहे. त्याप्रमाणे आमच्याकडे अनेक अशा प्रकारच्या देखील तक्रारी आलेल्या आहेत की तुम्ही फक्त काय करा, सर तुमच्या खात्यामध्ये रस्त्याने चालणारा मनुष्य आहे, किराणा दुकानदारकडे येतो, सर मला थोडेसे अर्जंट या हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे, माझं खातं थोडंसं ब्लॉक झालेलं आहे, कृपा करून तुमच्या खात्यात एक 60,000 रुपये येतील, तेवढे फक्त आले की मला फक्त कॅशमध्ये द्या. आणि कॅशमध्ये द्या, आणि तो म्हणतो हो ठीक आहे, 5,000 तुम्हाला ठेवा कमिशन म्हणून. यांना वाटतं काही न करता पैसे जर भेटत असतील तर का करू नये. आणि मग तो किराणा दुकानदार 60,000 त्याच्या खात्यामध्ये येतात, कारण त्याचा QR कोड त्याने पाठवलेला असतो. ते 60,000 रुपये येतात, हा त्याला 55,000 रुपये कॅश काढून देतो, आणि 2 तासामध्ये त्याचं अकाउंट फ्रीज होतं. कारण हे 60,000 जे खात्यात आलेले आहेत ते फ्रॉडची रक्कम आलेली असते. त्यामुळे कोणीही जर तुम्हाला विनंती करत असेल की सर आमच्या भावाचे शेअर ट्रेडिंगचे पैसे, आमच्या प्रॉपर्टीचे पैसे, आमचे याचे पैसे आहेत, तुमच्या खात्यात येतील, तुम्ही फक्त आम्हाला कॅश काढून द्या, कृपा करून असं काही करू नका. त्यांना म्हणा तू स्वतः अकाउंट काढ, तू अकाउंटमध्ये घे आणि तुझं बघ. कारण हे सारे फ्रॉडचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकले जातात. अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक माझं आवाहन आहे, तुमच्याकडे कोणी लोक येतील, एजंट येतील, दलाल येतील, आणि ते सांगतील की तू फक्त अकाउंट ओपन करून द्या, करंट अकाउंट, तुला आम्ही 50,000 देतो, 1,00,000 देतो, काय आमचे शेअरचे पैसे आहेत, आमचे प्रॉपर्टीचे पैसे आहेत, फक्त तू अकाउंट ओपन कर आणि त्याचे डॉक्युमेंट आमच्याकडे दे, त्याचं सिम कार्ड आमच्याकडे दे. कृपा करून तसं करू नका, कारण हे फ्रॉडसाठी तुमचं अकाउंट वापरलं जातं. तुम्हाला त्याची माहिती येत नाही, कारण सिम कार्ड तुम्ही दिल्यामुळे त्यात काय व्यवहार होतात ते तुम्हाला कळत नाही. त्यात लाखो करोडो रुपये येतात आणि निघून पुढे जातात, आणि पोलीस फ्रॉडस्टर म्हणून, सायबर फ्रॉड केला म्हणून तुम्हाला अटक करतात. विनाकारण 4-4, 6-6 महिने जेलमध्ये राहावं लागेल. या भानगडीत पडू नका, छोट्या छोट्या आमिषांना बळी पडू नका. सायबर गुन्ह्यांसंदर्भात ढवळे सरांनी जी माहिती दिली
ती सर्वांसाठीच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा काहीही फेसबुक वगैरे वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. मी अजून एक नागरिकांना एक विनंती आहे की ज्यावेळी तुम्हाला फ्रॉड झाल्याचं लक्षात येईल, तात्काळ 1930 किंवा www.cybercrime.gov.in यावर तक्रार दाखल करा. हे केंद्र सरकारने पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही तात्काळ जर तक्रार दाखल केली, फसवणूक झालेली रक्कम ज्या बँक खात्यामध्ये असेल त्याच ठिकाणी फ्रीज होईल आणि ती तुम्हाला परत मिळण्याची संधी राहील. तुम्ही जर तक्रार सायबर पोलीस स्टेशनला आलं, आम्ही दाखल करून देतो, पण त्यामध्ये विलंब होईल. तुम्ही तात्काळ ऑनलाईन तक्रार दाखल करा आणि मोबाईलवरून बोलणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यवहार करू नका. कितीही आमिष दाखवलं, कितीही भीती दाखवली तरी तुम्ही कुठलेही व्यवहार करू नका. तुम्हाला काही शंका असेल, सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा आणि स्वतः सावध राहा. धन्यवाद सर, तुम्ही दैनिक देशदूत मध्ये आलात त्याबद्दल आपले धन्यवाद.